दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीणमधून सायबर गुन्हेगारांविरोधातली एक उल्लेखनीय कारवाई समोर आली. डिजिटल अरेस्टचा बनाव करून लासलगाव तालुक्यातील टाकळी विंचूर येथील रहिवासी सूरज भाऊसाहेब काळे यांची तब्बल 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. मात्र नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे तक्रारदाराला त्यातील 3,22,000 रुपये परत मिळवून देण्यात यश आलंय. तक्रारदार सूरज काळे यांना अज्ञात इसमाने फेड एक्स ब्रांच अंधेरी येथून बोलत असल्याचं सांगत संपर्क साधला. तुमच्या नावावर एक पार्सल पकडण्यात आलं असून त्यामध्ये 4 इराणी पासपोर्ट आणि ड्रग्ज आढळले असल्याचं सांगत त्यांना घाबरवलं गेलं. या प्रकरणात स्कायप ॲपवर पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करत बनावट अधिकाऱ्याने डिजिटल अरेस्टची धमकी दिली. या धमकीला घाबरून तक्रारदाराने आपली बँक खात्याची गोपनीय माहिती आरोपीकडे दिली. हीच माहिती वापरून त्यांच्या नावावर 10 लाख रुपयांचं पर्सनल लोन मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण रक्कम RTGSच्या माध्यमातून आरोपींच्या खात्यात वळवण्यात आली. या घटनेनंतर तक्रारदाराने तात्काळ नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि महिला पोलीस हवालदार सुवर्णा अहिरे यांनी त्वरित तपास सुरू केला. बँकेशी पत्रव्यवहार करत संबंधित आरोपीचं खातं गोठवण्यात आलं आणि त्यावर शिल्लक असलेली 3,22,000 रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशानं तक्रारदाराला परत मिळवून देण्यात आल्याचं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्याबरोबर एक सायबर क्राईमचा गुन्हा घडलेला आहे. त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः 10 लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले. याच्या बाबतीमध्ये तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकव्हर करण्यासाठी मदत करण्यात आली. अशा प्रकारचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली OTP आपण कोणाशी शेअर करू नये. बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये OTP मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत. त्यामुळे या बाबतीमध्ये सायबरच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन जे लुप्त्या सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबियाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकारावरून हे स्पष्ट होतंय की सायबर गुन्हेगार नव्या कृत्या वापरत नागरिकांना गंडावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी कॉल्स, व्हिडिओ कॉल्स किंवा डिजिटल अरेस्ट सारख्या बनावट धमक्यांवर लक्ष देऊ नये. बँक खात्याची गोपनीय माहिती, OTP, पासवर्ड यासारखी माहिती कोणालाही देऊ नये. जर कोणालाही अशा प्रकारचा अनुभव आला तर तात्काळ सायबर पोलिसांशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत घ्यावी. cybercrime.government.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक.